अभिजित देशमुख. काय झालं तुमच्यावर? परवा रात्री मी भांडण सोडवाय गेलो. भांडण सोडवाय झालं असताना त्यांनी गुंड बोलवली होती. गुंड 10-12 मुलं होती. तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावर हमला केला. मी मध्ये गेलो सोडवायला, तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला. आणि त्या शुक्लाकडे ना पिस्टल होता, तो खेचत होता आणि त्याची बायको बोलत होती, मारो मारो सबको मारो, किसी को जिंदा नहीं छोडना. आणि ते गुंड एवढे बिंदास होते, डायरेक्ट वार करत होते. डायरेक्ट शुक्लाची पूर्ण दहशत असं तो सांगतो की मी IS आहे, मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये क्लास 1 ऑफिसर हूं, कोई मेरा उखाड़ नहीं सकता, तुमको जिधर जाना है. पूर्ण सोसायटीला तो तशी धमकी देतो. मराठी भाषेवरती काय तुम्हाला बोलायचं? हा, नंतर त्यांचा ज्यावेळी वाद चालला होता त्यावेळी ते बोलले की तुम लोग मराठी ऐसा लोग हो, गंदे लोग हो, मच्छी खाते हो, मटन खाते हो, तुम लोग यहाँ पे कैसे आते हो. त्यावेळी भरपूर वादावादी झाली. त्यावेळी बोलले की भाई तुमचा मॅटर आहे, तुम्ही दोघं सुलझा, मराठी माणसं नाव घेऊ नका. मग त्यावेळी तो बोलला तू क्यों बीच में बोलने वाला, असं तसं. असं मॅटर झाल्यानंतर त्यांनी मुलं बोलवली आणि कवळी कट्टे यांची फॅमिली आणि मी त्यांना मारत असताना मी मध्ये गेलो. त्यावेळी त्यांनी हा धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय का? तुमचा कोणी जबाब नोंदवला? नाही, माझे सहकारी मित्र, माझे भाऊ वगैरे सगळे गेले होते. पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवलं, गुन्हा दाखल नाही केला. आणि तो ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेला त्यावेळी त्याचं लांडगे साहेबांनी त्याला एकदम VIP ट्रीटमेंट दिली. त्यांनी सगळं पोलीस स्टेशन मॅनेज केलंय. त्यांना लांडगे साहेबांना रिक्वेस्ट करत होतो की गुन्हा नोंद करा, खून झाला. शर्ट त्यांना दाखवला रक्ताने भरलेला, पण नाही. पण शुक्लाला वेगळी ट्रीटमेंट होती, आम्हाला वेगळी ट्रीटमेंट होती. सकाळी त्याला नॉर्मल फ्रेंड सारखं त्याला ट्रीट करून त्याला ठीक आहे बोले, जावा तुम्ही बोले. हे पूर्ण त्यांनी पैसे खाल्लेले आहेत पोलीस स्टेशननी, पूर्ण मॅनेज आहे सगळे.